आज वर्ल्ड डीएनए डे आहे. डीएनए म्हणजे नेमकं काय? तर डीएनए जे सगळे म्हणतात तुम्हाला डीएनए चेक करून घ्यायला पाहिजे, डीएनए मध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे नेमकं डीएनए म्हणजे काय? वेल, डीएनए हे सगळ्यांमध्ये असतात. इनफॅक्ट उलट बोलायला पाहिजे, आपण सगळे डीएनएनीच बनलेलो आहोत. सगळ्यांमध्ये एक स्पेसिफिक टाइप ऑफ डीएनए असतो. दोन डीएनए कधी पण एकसारखे नसतात. पण कसं असतं की आईकडून बाळाला जे डीएनए भेटतो ते वडिलांच्या डीएनए बरोबर कंबाईन होऊन डीएनए येतात. त्यामुळे रिसेम्बलन्स असू शकते. आता डीएनए का एवढे इम्पॉर्टंट आहे? वेल, डीएनए इम्पॉर्टंट आहे बिकॉज कितींदा असं आपण बघतो की काय काय दाम्पत्य असतात ज्यांना मल्टिपल अबॉर्शन्स होतात. 2दा 4दा 5दा अबॉर्शन्स होतात आणि कारण काही सापडत नाही. तर अशा पेशंट्स मध्ये कॅरिओटायपिक म्हणजे जनुकची तपासणी, जनुक म्हणजे डीएनए, ह्याची तपासणी करायला पाहिजे. बिकॉज अशा कपल्स मध्ये कुणा एक पार्टनर मध्ये डीएनए मध्ये एबनॉर्मॅलिटी असते. कित्येकदा असं होतं की काही डीएनए फ्रॅगमेंटेड असतात, काही डीएनए असतात जे एबनॉर्मली प्लेस्ड असतात. त्याची भरपूर परिभाषा आहे, ट्रान्सलोकेशन किंवा वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहे. पण सोप्या आणि सरळ भाषेमध्ये बोलल्या गेलं तर डीएनए जे नॉर्मल प्लेस असतात त्यापेक्षा थोडस एबनॉर्मली प्लेस्ड असेल तर तो एबनॉर्मल डीएनए म्हणून कन्सिडर केला जातो. असे पेशंट्स दिसायला कसे असतात तर तुमचे आणि माझ्यासारखे असतात, एकदम नॉर्मल दिसतात ते. पण जेव्हा त्यांची प्रोजिनी म्हणजे जेव्हा त्यांना बाळ होताना किंवा बाळ झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे ह्या बच्चूमध्ये डीएनए मध्ये प्रॉब्लेम आहे. ह्यासाठी आपण भरपूर इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतो.